हाय स्टुडंट, नेक्स्ट लेक्चर आता आपण बघतोय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं होतं. एकच एक्झाम्पल बघितलं. या लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय. पेज नंबर 87 म्हणलं, एक्झाम्पल नंबर 5. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू, बाकीचे एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करू. जास्त एक्झाम्पल आहे यावरती, बाकीचे तुम्ही ट्राय करा. जेवढे आता या लेक्चरमध्ये होतील तेवढे राहिलेले नंतर त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. एक्सरसाइज मधले जे राहतील ते बघा. त्यामध्ये एक्झाम्पल 5 काय त्यामध्ये, टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर गिव्हन. एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या टू साइड्स ऑफ गिव्हन. टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर गिव्हन. फाइंड द अँगल बिटवीन देम. जर एक त्या ठिकाणी ट्रायंगल असेल, फॉर एक्झाम्पल ए बी सी डी, ए बी सी हा ट्रायंगल दिलेला आहे. त्यामधल्या जर आपल्याला टू साइड्स आर गिव्हन, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज ए साइड, सी अँड बी. टू साइड्स आर गिव्हन, एनी टू साइड्स आर गिव्हन, देन find the angle between them. Find the angle between them such that the area of the triangle is maximum. त्या दोघांमधला असा अँगल फाइंड आउट करायचा का त्या अँगलला तो मॅक्झिमम अँगल असला पाहिजे. त्या अँगलला त्या ट्रायंगलचा एरिया हा मॅक्झिमम येणार. अदरवाईज तो त्यामध्ये कमी कमी घेतला पण तो एरिया कमी कमी. त्या अँगलला त्या अँगल पेक्षा जास्त जर आपण घेतला तरी त्यामध्ये तो एरिया मॅक्सिमम यायला नाही पाहिजे. कमी घेतला तरी तो मॅक्सिमम, म्हणजे तो अँगल जो आहे मॅक्सिमम अँगल फाइंड आउट करायचा आहे का त्या अँगलला त्या ट्रायंगलचा जो एरिया आहे तो त्या ठिकाणी मॅक्सिमम यायला पाहिजे. बरोबर. आता असं कसं फाइंड आउट होणार? मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगलचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर अँगलचं काय रिलेशन त्यामध्ये? आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करतोय ट्रायंगलचा. वी नो दॅट एरिया ऑफ एनी ट्रायंगल, फॉर एक्झाम्पल एबीसी इज इक्वल टू असणार 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर. फॉर एक्झाम्पल बेस इज बीसी, हाईट इज एडी. बेस इंटू हाईट, BC इंटू AD. दिस इज द फॉर्म्युला, किंवा आतापर्यंत आपण हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करत आलो, आपण यूज करत आलो. ट्रायंगल ऑफ एबीसी किंवा एरिया ऑफ ट्रायंगल, एबीसीचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. बट यामध्ये बघा, हा जो फॉर्म्युला आपण बघणार आहे तो फॉर्म्युला आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर नंबर 3 जो आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट फर्स्टचा, त्यामध्ये हा फॉर्म्युला आपण त्यामध्ये यूज करणार आहोत. मग तो फॉर्म्युला कुठला आहे तर तो फॉर्म्युला बघा व्यवस्थित. एरिया ऑफ ट्रायंगल हा देखील एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा त्यामध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. जर आपल्याला दोन साइड आणि त्यांच्या मधला अँगल दिलेला असेल, बघा टू साइड्स आणि त्याच्या बिटवीन जर अँगल दिला असेल, आपल्याला हाईट वगैरे काही दिले नसेल, तर त्यावेळी आपण त्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करू शकतो, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे 1/2 इंटू, बघा 1/2 इंटू हे दोन साइड्स आपल्याला गिव्हन आहे, त्या दोन साइडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे बी इंटू सी, आणि त्याच्या बिटवीन जो आपल्याला अँगल दिलेला आहे तो म्हणजे कुठला आहे, ए, त्याचा साइन अँगल घ्यायचा. कुठला अँगल? साइन ऑफ ए. त्याच्या बिटवीन जो अँगल आहे तो म्हणजे कुठला? साइन. आता हा फॉर्म्युला आणला कुठून वगैरे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण प्रूव्ह करणार आहे. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी चॅप्टर नंबर जो 3 आहे त्यामध्ये हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज. जर आपल्याला टू साइड्स अँगलच्या एनी साइड, टू साइड्स अँड बिटवीन दिस, त्याच्या बिटवीन जर आपल्याला अँगल एखादा दिलेला असेल तर त्यावेळी त्याचा एरिया आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचं. मग आपल्याला तो मॅक्झिमम अँगल फाइंड आउट करायची, म्हणजे ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग त्यासाठी इक्वेशन काय, एरिया ऑफ ट्रायंगल हेच इक्वेशन येणार त्यामध्ये. देअरफॉर फर्स्ट वी नो दॅट फॉर्म्युला दिलेला आपण, फॉर्म्युला
ऑफ एरिया, फॉर्म्युला ऑफ एरिया लिहिला, एरियाचा फॉर्म्युला लिहिला. देन पुढं फॉर्म्युला ऑफ एरिया घेतल्यानंतर पुढं काय करणार आपण, इक्वेशन हेच होणार आपलं इक्वेशन, त्यामध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि तो मॅक्झिमम आहे का नाही, बट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, आपल्याला एक्स मॅक्झिमम आहे का नाही ते चेक करायचंय. बट इथं काय चेक करायचं आपल्याला, ए म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू ए, डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू ए. हा जो ट्रायंगल आहे त्याचा आपण काहीतरी नाव देऊ त्याला एरियाला, कारण ए देता येणार नाही आपल्याला. ट्रायंगलचा त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू ए. का घेतोय, कारण आपल्याला मॅक्झिमम हा ए काढायचा, जो मॅक्झिमम काढायचा त्याचा विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा. यामध्ये काय डेरिव्हेटिव्ह 1/2 ऍज इट इज, बीसी ऍज इट इज, साइन ए चा डेरिव्हेटिव्ह काय येणार या ठिकाणी, कॉस ए. मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुढं डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी काय पुट करतो, 0 1/2 BC into cos A. सांगा बरं, cos A is equal to, आता ह्या जे टर्म आहे 2 इकडे डिवाइड, इकडे मल्टिप्लाय होणार 0 होणार, BC मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार 0/BC 0 होणार. Therefore 0 is equal to cos A. Therefore A is equal to काय होईल मग असा अँगल का त्या अँगलला cos ची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. मग cos 0 कुठं असतो सांगा बरं, π/2. मग therefore cos π/2 is equal to 0. Therefore A is equal to व्हॅल्यू आली π/2. A is equal to व्हॅल्यू आली π/2. बट हा जो मॅक्झिमम आहे का नाही हे आपल्याला चेक करायचंय. मग कसं चेक करणार यामध्ये, तो मॅक्झिमम आहे का नाही हे आपल्याला चेक करायचंय. कसं चेक करणार, मग त्यासाठी काय करणार, जो डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार. डी स्क्वेअर एरिया ऑफ ट्रायंगल डिवायडेड बाय डी चा स्क्वेअर इज इक्वल टू, अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार आपण त्याचा काय, 1/2 परत ऍज इट इज येणार, बीसी ऍज इट इज येणार. बट कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साइन ए येणार. त्यामध्ये मायनस साइन आपण इकडे देऊ, पुट त्यामध्ये a इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करून बघणार π/2. त्यावेळी आन्सर काय आला पाहिजे, मायनस येते का बघा, साइन π/2 व्हॅल्यू किती येते, साइन π/2 व्हॅल्यू 91. मग इथं आन्सर पूर्ण कशामध्ये जातं, मायनस मध्ये. देअरफॉर second order derivative is greater than 0. Therefore A is equal to π/2 is maximum. Therefore angle between two sides, if π/2, then the area of this triangle is maximum. Therefore angle between two sides is π/2. किती आला तो, π/2. लक्षामध्ये व्यवस्थित समजून घ्या. एक्झाम्पल काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये आणि आपण काय फाइंड आउट केले, काय केले यामध्ये, फक्त एरियाचा फॉर्म्युला यूज केला. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज मधले एक्झाम्पल घेणार आहेत. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये मॅक्झिमम अँड मिनिमा आहे तो, त्यामध्ये आपण बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत. जे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही ते मला सांगा, आपण त्यामध्ये लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू प्रत्येक लक्षामध्ये. कारण एक्झाम्पल मोठाले एक लेक्चर ला एक त्यामध्ये एक्झाम्पल होणार. त्यामध्ये म्हणजे असे जवळजवळ 20 ते 30 24 एक्झाम्पल आहे, 24 एक्झाम्पल आहेत त्यामध्ये, 24 लेक्चर जातील आपले, बरोबर. मग तुम्ही ट्राय करा, त्यामध्ये जे सॉल्व्ह नाही होणार ते मला बघा, मला सेंड करा, मग आपण लेक्चर त्यामध्ये किंवा मी सॉल्व्ह करून तुम्हाला पाठवित जाईल त्यामध्ये. बट अजून एक्सरसाइज मध्ये काय एक्झाम्पल घेऊ आपण फक्त सॉल्व्ह मधलेच घेतले. एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल बघा, क्वेश्चन नंबर 9 आपण सॉल्व्ह केलेला आहे, इक्वेशन दिलेला असेल त्यावेळी. आता क्वेश्चन 10 मधून सॉल्व्ह करू. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, त्यामध्ये डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट. बघा थेरीज एक्झाम्पल आहे. डिवाइड क्वेश्चन नंबर किती त्यामध्ये 10, क्वेश्चन नंबर 10 एक्सरसाइज त्यामध्ये आपण घेतोय 2.4.
किती आहे 2.4. आता यामध्ये काय करतोय आपण बघा, डिव्हाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट. डिव्हाइड द नंबर into 2 part. जो नंबर आहे तो डिव्हाइड द नंबर 30 into 2 part such that their product is maximum. याला एमपी करा, सगळ्यात जास्त विचारलेलं एक्झाम्पल आहे. बघा, एक नंबर दिलेला आहे, तो नंबर आपल्याला 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करायचा आहे. बट त्यासाठी कंडिशन ठेवली आहे का जे 2 पार्ट मध्ये आपण डिव्हाइड करणार आहे. फॉर एक्झाम्पल 30 2 पार्ट मध्ये कसं डिव्हाइड करू शकतो, 30 29 आणि 1 28 2 बरोबर, 25 5 हे 2 पार्ट झाले. दोघांची ऍडिशन केली तर 30 येणार त्यामध्ये. त्यानंतर 10 प्लस 20, त्यानंतर 9 प्लस 21, असे भरपूर पार्ट मध्ये डिव्हाइड होणार. बट असे 2 पार्ट का त्या 2 पार्टचं मल्टिप्लाय जर केलं तर जेवढ्या पार्ट मध्ये तो डिव्हाइड होतो त्यांच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी काय आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन. देअर प्रोडक्ट इज मॅक्झिमम. सगळ्यात जास्त त्या ठिकाणी प्रोडक्ट असला पाहिजे. आता बघा 39 इंटू 1 39, बट 28 इंटू 2 केलं तर त्याच्यापेक्षा जास्त जातोय. म्हणजे हे पण होणार नाही, हे पण त्याच्यापेक्षा 25 ने आधी घेतला हा जो पार्ट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त जातंय. म्हणजे असे 2 टर्म कुठले का त्यांचं मल्टिप्लिकेशन हे जेवढ्या पार्ट मध्ये होतो त्या 2 पार्ट पेक्षा जास्त असणार. मग आपल्याला ते 2 पार्ट माहित आहे का? जे 2 पार्ट माहित नाही त्याला आपण कन्सिडर करणार XY. कन्सिडर किंवा डिवाइड 30 इंटू 2 पार्ट. काय केलं आपण, 30 जो 2 पार्ट मध्ये डिवाइड केला, 2 पार्ट आपल्याला माहित नाही, इज इक्वल टू 30. जे दोघांची ऍडिशन करून त्यामध्ये आपल्याला काय भेटेल 30. अशा 2 पार्ट मध्ये काय केला, तो डिवाइड केला. डिवाइड 30 इंटू 2 पार्ट. मग x आणि y अशा 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. मग x इज इक्वल टू, सॉरी 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल 30 मायनस x. झाला, वी गेट व्हॅल्यू. पहिल्या कंडिशन डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट पहिली झाली. पहिल्या कंडिशन वरून आपल्याला y भेटतो, लक्षात ठेवा यामध्ये. देन सच दॅट, बट कसा डिवाइड करायचा आहे का, त्यांची काय मॅक्झिमम असलं पाहिजे यावरून इक्वेशन भेटतं. बट देअर प्रोडक्ट is maximum. प्रोडक्ट काय असला पाहिजे, मॅक्झिमम. काय मॅक्झिमम असलं पाहिजे यावरून आपण इक्वेशन बनवतो. मग प्रोडक्ट इज इक्वल टू कसा काढणार, ते 2 पार्ट आले, तो काय असला पाहिजे या ठिकाणी मॅक्झिमम असला पाहिजे. म्हणजे त्यामधला x आणि y हे मॅक्झिमम असले पाहिजे. मग त्या ठिकाणी कसं काढणार, मग यामध्ये आपल्याला x इंटू y ची व्हॅल्यू खूप माहिती आहे, 30 मायनस x पुट करणार, जेणेकरून आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जातं. y ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होईल, मग p इज इक्वल टू x इंटू 30 मायनस x स्क्वेअर. देअरफॉर dp अपॉन dx याचा डेरिव्हेटिव्ह घेणार 30 डेरिव्हेटिव्ह ऑफ p dp by dx is equal 30 minus x square चा डेरिव्हेटिव्ह इज 2x. देन पुढे काय करतो आपण, डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी 0 पुट करणार. 0 इज इक्वल टू
30 minus 2x minus 2x इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह होणार इज इक्वल टू 30. Therefore we get 30 by 2 x is equal to 50. बट तो x मॅक्झिमम आहे की मिनिमम हे आपल्याला चेक करावं लागतं. मग जो डेरिव्हेटिव्ह आला त्याचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार d square p upon dx square is equal to -2 कारण 30 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि -2x चा -2 as it is x चा 1. Therefore x is equal to 15 is maximum. मग x भेटलाय त्यावरून आपण y काढू शकतो. Therefore y is equal to काय येणार या टर्म मध्ये पुट करणार 30 minus x 30 minus 15 is equal to 15. Therefore y is equal to 15. y is equal to देखील किती आले त्यामध्ये 15. लक्षामध्ये हे झालं एक्झाम्पल नंबर 10. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत बघा त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल नंबर 11. काय एक्झाम्पल नंबर 11 त्यामध्ये डिवाइड दॅट नंबर 20 डिवाइड दॅट नंबर 20 divide that number 20 into two part जो 20 दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे such that of their squares is maximum. Squares is maximum. Squares is maximum. आता बघा यामध्ये divide that number 20 into two part such that their square is maximum. मग आपल्याला 20 हा नंबर काय करणार यामध्ये दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार डिवाइड 20 into two part टू पार्ट मध्ये डिवाइड करणार काय होणार मग दोन पार्ट एक x आणि एक दुसरा y इज इक्वल टू दोघांची ऍडिशन केली तर 20 येणार x plus y is equal to 20. Therefore x is equal to 20 minus y. Sorry, y is equal to काढतो आपण व्हॅल्यू म्हणजे त्या ठिकाणी x आपल्याला y च्या ऐवजी इन टर्म्स ऑफ x व्हॅल्यू भेटेल 20 minus x. झालं. आता यामध्ये काय करतो आपण पुढं आता यामध्ये मॅक्झिमम कुठल्या टर्म साठी पाहिजे आपल्याला सच दॅट देअर स्क्वेअर्स such that their squares is maximum there such that sum of their sum of their squares is maximum. Sum of their squares is maximum such that sum of their squares is maximum. म्हणजे काय तर त्या दोघांची सम केली आणि त्याचा जर स्क्वेअर केला सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मॅक्झिमम. सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मॅक्झिमम. बघा त्यामध्ये त्यांची जी सम आहे ती मॅक्झिमम असणार कधी सम ऑफ देअर स्क्वेअर त्यांची सम होणार आणि मग त्यांचा स्क्वेअर यावेळी ती काय असणार मॅक्झिमम असणार. मग मॅक्झिमम त्यावेळी x फाइंड आउट करणार कसं s इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ट्वाइस इनटू xy प्लस y स्क्वेअर युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर नुसार s इज इक्वल टू काय होणार यामध्ये x स्क्वेअर प्लस 2 इंटू x y ची व्हॅल्यू पुट करणार यामध्ये y ची व्हॅल्यू काय 20 मायनस x
20 मायनस एक्स इंटू हा एक्स ऑलरेडी राहिलेला 20 मायनस एक्स होल टर्मचा स्क्वेअर. लक्षात ठेवा यामध्ये सम ऑफ देअर स्क्वेअर. कंडिशन लक्षात ठेवा, कंडिशन काही दिलेले असू शकते त्यामध्ये. आधी ज्याच्यामध्ये प्रोडक्ट त्यामध्ये मॅक्झिमम होता. एस इज इक्वल टू काय होईल मग सांगा, एस स्क्वेअर प्लस 2 आतमध्ये मल्टिप्लाय करणार 40 मायनस 2x आणि परत x नी करणार. ठीक आहे, आपण 2x नी करू त्याला मल्टिप्लाय. 2 इंटू x इंटू 20, 2 इंटू 20 40x. 2 आणि x नी मल्टिप्लाय केलं. 2 इंटू मायनस मायनस 2 x इंटू x काय होणार x स्क्वेअर प्लस आता या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर करणार. कसं करणार मग, a मायनस b होल टर्मचा स्क्वेअर 400 मायनस 20 इंटू 2 40x आणि पुढं प्लस x स्क्वेअर. a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन त्या ठिकाणी आपण यूज केलं. मग काय होईल पुढे सांगा बरं, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर and minus 2x square get cancelled. 40x and पुढे minus 40x whole term get cancelled. सगळ्या टर्म यामध्ये कॅन्सल होतात का, x स्क्वेअर 2 into 2x square 40x square 2x square 40x. a चा स्क्वेअर लिहिला मायनस 7 मायनस 2 इंटू 20 40x आणि पुढं प्लस 40 मायनस 40 x square 2x square minus 2x square get cancelled. Sum of there is sum of their square सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणजे याचा आपण जो स्क्वेअर घेणार आहे तो स्क्वेअर काय घेणार आहे यामध्ये इंडिव्हिज्युअली स्क्वेअर घेणार. स्क्वेअर सम ऑफ देअर स्क्वेअर त्यांचा स्क्वेअर केला आणि त्यांची सम केली तर ती मॅक्झिमम येणार आहे. ओके सॉरी, मग यामध्ये आपण काय करणार, त्यामध्ये x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू तर 20 मायनस एक्स आहे 20 मायनस एक्स होल टर्मचा स्क्वेअर x square plus 400 minus काय होईल मग यामध्ये आताच एक्सपान्शन केलं होतं आपण 40x plus x square. मग therefore x square 2x square plus काय होणार आहे मायनस 40x आणि प्लस 400. मग यामधून आपण कॉमन काय घेणार, कॉमन काय घ्यायच्या आधी आपण त्या टर्मचा काय घेणार, डेरिव्हेटिव्ह ds अपॉन dx इज इक्वल टू 4x कारण 2x स्क्वेअर चा x स्क्वेअर चा 2 into 2 4 मायनस 40 आणि 400 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 पुट करणार. देयरफॉर 4x मायनस 40 मग काय होणार यामध्ये मायनस 40 इकडे नंतर प्लस 40 झाला, हा मायनस इकडे नंतर प्लस होणार इज इक्वल टू राहणार 4x. Therefore, x is equal to 40 by 4. Therefore, 10. X is equal to 10 भेटली, which is maximum, minimum आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. बरोबर, मग याचा काय करणार आपण त्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार. Therefore, d square s upon d x square is equal to काय सांगा डेरिव्हेटिव्ह 4x चा x चा 1 आणि 4 as it is minus 40 चा 0. म्हणजे पॉझिटिव्ह आलं which is greater than 0. Therefore x is equal to 10 is minimum. Therefore y is equal to किती येणार यामध्ये 20 minus x म्हणजे 20 minus 10 is equal to 10. आलं लक्षामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते काय केलं, दोन नंबर मध्ये काय केलं त्यामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे बघा 12 नंबरचं, ते आपण फर्स्ट जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं सेम तसंच आहे बघा. त्यामध्ये वायर ऑफ 36 सेंटीमीटर 36 मीटर आहे
आणि फर्स्ट जी घेतली आहे ती 24 ची घेतली होती. सेम एक्झाम्पल आहे, रेक्टँगल बनतो, त्यामध्ये रेक्टँगल ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर त्यामध्ये दोन पार्ट मध्ये म्हणजे त्यांची पेरिमीटर दिलेली आहे आपल्याला. ती पेरिमीटर एक्स 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 प्लस वाय, पुढं परत एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती दिले 36. मग त्यावरून आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय भेटेल ते, त्यावरून आपल्याला वाय ची व्हॅल्यू भेटते. आणि पुढे काय सांगितली कंडिशन, देअर एरिया मॅक्झिमम एरिया त्या डायमेन्शनला आला पाहिजे. मग तिथं आपण एरियाचा फॉर्म्युला यूज करणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्याऐवजी आपण पुढे सॉल्व्ह करू. अ बॉल इज थ्रोन 13 नंबर एक्झाम्पल. किती नंबर 13 नंबर एक्झाम्पल बघा. अ बॉल इज थ्रोन, एक काय केला बॉल त्यामध्ये आपण थ्रो केलेला आहे. अ बॉल इज थ्रो, अ बॉल इज थ्रो, त्या ठिकाणी बॉल काय केलाय थ्रो केलेला आहे. इन द एअर इट्स हाईट ऍट एनी टाइम इज गिव्हन बाय, याची हाईट आपल्याला गिव्हन आहे. h इज इक्वल टू किती, त्यामध्ये h इज इक्वल टू फॉर्म्युला मग 3 प्लस 14t, 3 प्लस 14t minus 5t square. Find the maximum height it can be reached. मॅक्झिमम हाईट काढायची, मग आपल्याला मॅक्झिमम टी काढावं लागेल. मग मॅक्झिमम टी कसं काढणार, जसं आपल्याला वाय आणि एक्स दिलेलं होतं सेम तसंच आहे, फक्त इथे एक्स च्या ऐवजी टी आहे, वाय च्या ऐवजी एक्स आहे. मग टी कसा काढणार, तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणार त्यामध्ये dh अपॉन dt. काय डेरिव्हेटिव्ह सांगा मग, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, 14 t चा डेरिव्हेटिव्ह 14 मायनस 5t चा डेरिव्हेटिव्ह 5 into 2 10 into 10. Then derivative is equal to 0 put करणार, 14 minus 10t minus 10t plus 10t is equal to 4. t is equal to 14 by 10 म्हणजे 7 upon 5. t is equal to we get 7 upon 5. बट तो मॅक्झिमम आहे का मिनिमम, या ठिकाणी आपण चेक करणार. त्यासाठी काय करणार, त्या टर्मचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार, डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार, 14 चा 0 मायनस 10 चा मायनस 10. देअरफॉर टी इज इक्वल टू 7 अपॉन 5 विच इज ग्रेटर लेस दॅन 0 आली म्हणजे टी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असणार, मॅक्झिमम असणार. आणि आलेली मॅक्झिमम व्हॅल्यू या टर्म मध्ये पुट करणार. देअरफॉर h इज इक्वल टू 3 प्लस 14t, 14 इंटू टी 7 अपॉन 5 आणि मायनस 5 इंटू 7 बाय जो 5 आहे त्या टर्मचा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर 49, 5 चा स्क्वेअर 25. 25 सिम्प्लिफाय करणार आहे यामध्ये 3 प्लस 14 इंटू 7 7 into 4 28, 7 into 1 7, 9 upon 5 minus इथं परत 5 चा भाग जाणार 49 upon 5. मग इथं 5 ऍडजस्ट करणार, किती येणार 15, क्रॉस मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय डिवाइड करणार 5 into 5 ऍडजस्ट होणार यामध्ये 5 प्लस 98 अपॉन 5 मायनस 49 अपॉन 5. सिम्प्लिफाय जर केलं तर सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर येणार 5, वरती राहणार 15 प्लस 48 मायनस 49, सॉरी 98 आहे तिथं 98. मग या ठिकाणी 15 98 मायनस 49, याच्या आधी आपण इकडे ऍडिशन करू, किती होणार आहे 15 प्लस 98, 5 प्लस 8 13, 9 प्लस 2 11 मायनस 49 डिवायडेड बाय 5. मग 113 मायनस 49 किती येणार 13, 13 मायनस 9 4
0 इथं राहणार किती 11 मधून किती गेला 1 गेला 10 मायनस 4 6 64/5 दिस इज द मॅक्झिमम हाईट आली मॅक्झिमम सिम्प्लिफाय याच्यामध्ये बाकी काय नाही जर सॉल्व्ह केलं असं आहे की आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल झाले ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा पुढले जेवढे सॉल्व्ह होतात तेवढे सॉल्व्ह करा त्यामध्ये जर सॉल्व्ह नाही झाले तर मला त्यामध्ये पाठवा मला सेंड करा त्यामध्ये आणि बाकीचे एक्झाम्पल त्यामध्ये मला सॉल्व्ह जेवढे झाले तेवढे परफेक्ट करा यार असेच एक्झाम्पल असतात त्यामध्ये जेवढे झाले तेवढे परफेक्ट करा मॅक्झिमा आणि मिनिमा या ठिकाणी आपला मॅक्झिमा आणि मिनिमा हा पॉइंट त्या ठिकाणी संपलेला आहे मॅक्झिमा अँड मिनिमा त्यामध्ये आपण न्यूमेरिकल याचे फंक्शन मधले पण घेतले आणि थेरॉटिकल आपले राहिले 2 पॉइंट या चॅप्टर मधले ते म्हणजेच इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड त्यामध्ये रेट ऑफ चेंज आता हे जे 2 राहिलेले फंक्शन आहे यावरती कधीही क्वेश्चन विचारलेले नाहीये जास्त महत्वाचे नाही ते आपण शॉर्ट मध्ये घेणार आहे बट आतापर्यंत जे झालेले फंक्शन आहेत पहिलं कुठलं बघितलं त्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल त्यानंतर नेक्स्ट बघितलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्ही जे प्रॅक्टिस पेपर बघा त्यामध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये एक तरी क्वेश्चन भेटतोच त्यानंतर रोल्स थेरम एलएमयूटी थेरम जे आहेत ते आणि त्यानंतर मॅक्झिमा अँड मिनिमा यावरती क्वेश्चन यावरती जास्त नाही पण थेरॉटिकल एक्झाम्पल त्यावरती असतात लक्षामध्ये आता राहिलेले जे 2 टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार त्याच्यावरती जास्त एक्झाम्पल बघायचे पण नाही आणि तुम्ही सॉल्व्ह पण करायचे नाही फक्त लक्षात ठेवा त्यामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन काय असतं मेन कॉन्सन्ट्रेट या 4 फंक्शन वरती करायचे आहेत कुठले इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्यानंतर रोल्स थेरम एलएमयूटी थेरम अँड मॅक्झिमा अँड मिनिमा ओके नेक्स्ट लेक्चरला आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन घेणार आहोत आणि ते एका लेक्चर मध्ये होऊन जाणार जास्त एक्झाम्पल त्यावरती सॉल्व्ह करायचे नाही फक्त कन्सेप्ट काय आहे ती त्यामध्ये समजून घ्यायचे आहेत जे आतापर्यंत झाले ते एकदम परफेक्ट करा त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह झाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये बघा डेरिव्हेटिव्ह यूज होतोच म्हणून या ठिकाणी आपण हे टॉपिक कशामध्ये टाकलेत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये लक्षामध्ये भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक्स दोन्ही टॉपिक्स बघणार आहे आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड रेट ऑफ चेंज जास्त काही त्यावरती न्यूमेरिकल घ्यायचे नाही तुम्ही सॉल्व्ह पण करायचे नाही फक्त कन्सेप्ट काय ती त्यामध्ये समजून घ्या हे जे 4 फंक्शन आहे एकदम परफेक्ट आहे तुम्ही जे डबल असेल कुठे असेल 4 फंक्शन यामध्ये परफेक्ट आहे एकदम लक्षामध्ये ओके तर नेक्स्ट लेक्चरला आपला चॅप्टर संपेल बट आपला त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये जे 3 थेरम राहिले त्याला एक लेक्चर जाईल त्यामध्ये ओके म्हणजे 2 लेक्चर मध्ये आपला डेरिव्हेटिव्ह आणि हा जो पूर्ण डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर त्यामध्ये पूर्ण ओव्हर होऊन आपला नेक्स्ट चॅप्टर चालू करायचा आहे सगळ्यात मोठा तो म्हणजेच इंटिग्रेशन पुढला इंटिग्रेशन भेटूया नेक्स्ट लेक्चरला राहिलेले 2 टॉपिक्स बघू त्यानंतर थेरम घेणार आहोत ते थेरम झाल्यानंतर मग आपण इंटिग्रेशन चालू करणार आहे म्हणजे अजून 2 लेक्चर या आपल्या दोन्ही मिळून चॅप्टर मध्ये जातील ओके